नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंजा ही देवासमोर रडत असते आणि देवापुढे हात जोडून ती म्हणत असते की देवा सूर्यनारायणा, मी रोज तुझी पूजा केली, मी कायम तुझी खुशाली विचारली, कधी कोणाचं वाईटसुद्धा नाही केलं, तरीसुद्धा हे सर्व काय घडतंय माझ्या आयुष्यात, मला हे काहीच कळत नाही आहे. तर सगळं नवीनच आहे. मला माझ्या आईची खूप आठवण येते. देवी आई, तू मला माझ्या आईकडे घेऊन चल, तू मला माझ्या आईकडे घेऊन चल. आणि असं म्हणत गुंजा खूप रडत असते आणि तेवढ्यातच तिचं लक्ष फोनवर जातं. गुंजाला खूपच आनंद होतो. गुंजा त्या फोनवरनं लगेचच पोस्टमन काकांचा फोन नंबर ट्राय करते. तर पोस्टमन बाबळीकडे गेलेले असतात आणि ते बाबळीला म्हणतात की बाबळे, गुंजाचा फोन आलाय. गुंजाचा फोन आलाय हे ऐकल्यावर बाबळी मात्र खूपच खुश होते. बाबळी म्हणते की गुंजा, अगं तू कशी आहेस? तुझा साखरेसारखा आवाज ऐकण्यासाठी मन अगदी वेडं झालं होतं. कशी आहेस तू? बरी आहेस ना बाई? आणि तू इथून गेल्यापासून माझ्या मनाचं अगदी खिंडार झालंय. म्हणजे तिकडं सगळं बरं तर आहे ना? जावई बरे आहेत ना? तुला ठेवून तर घेतलं ना सासरच्यांनी? बरी आहेस ना तू? माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. गुंजा मात्र फक्त रडत असते. गुंजा मनामध्ये म्हणत असते की आई, अगं मी काहीही बोलले तरी तुझा जीवच जायचा. आणि नंतर मग डोळे पुसत ती म्हणते की आई, अगं मी खूप बरी आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. तू कशी आहेस ग? त्यावर बाबळी म्हणते की माझं जाऊ देत, पण ऐक, तू पुन्हा इथे येऊ नको गावात. ह्या गावात माणसं नाही ग, जनावरं राहतात. आणि हो, त्या शहरात सुद्धा जावई बापू घेऊन जातील, तशीच बाहेर पड. एकटी जाऊ नकोस. त्या बुधाने म्हणे माणसं पाठवली आहेत तुझ्या मागोमाग, तू काळजी घे. गुंजा मात्र खूप रडत असते आणि गुंजाला फार वाईट वाटत असतं. गुंजा म्हणते की आई, मी तुला नंतर करते हा फोन. तर बाबळी म्हणते की गुंजे, मला जर तुझ्याशी बोलावंसं वाटलं तर मी कुठं करू फोन? जावई बापूचा नंबर देते का? गुंजा म्हणते की कशाला? बाबळी म्हणते की कशाला म्हणजे आता तू आणि ते काय वेगळे आहेत का? दे की नंबर. गुंजाला आठवतं की कबीरने तिच्याकडे एक कार्ड दिलेलं असतं आणि त्या कार्डवर कबीरचा नंबर असतो. गुंजाला कबीरचा नंबर पाठ असतो आणि ती पोस्टमन काकांना तो नंबर सांगते. गुंजा बाबळीला सांगते की आई, मी तुला जो आता नंबर दिला आहे ना त्याच नंबरवर तू कॉल करशील आणि आता मी ज्या तुला नंबरवरनं कॉल केला आहे ना त्यावर तू कधीही फोन करणार नाहीस. बरं आई, मी तुला नंतर फोन करते हा, मला आता उशीर होतोय. तर बाबळी म्हणते की गुंजे, तुझा आवाज असा कापरासारखा का झालाय? मात्र रडत रडत म्हणत असते की आई, अगं मी ठेवते फोन, तू पण नीट राहा बरं का. गुंजा ही फार रडत असते. तर बाबळी मात्र विचार करत असते की माझी गुंजा तर ठीक असेल ना? तिचा आवाज काय मला बरा वाटत नव्हता. तेव्हा डोंगरोबा, माझ्या लेकीला बरं ठेव. तर इकडे कबीर ऑफिसमध्ये असताना मृण्मयी त्याला कॉल करते आणि म्हणते की दुष्ट माणसा, तुझा फोन का स्विच ऑफ आहे? कबीर म्हणतो की अगं जाऊ दे ना यार, आधीच सकाळी सकाळी खूप जोरदार भांडणं झाली आहेत. मृण्मयी म्हणते की काय रे, डोंगरवाडीपासून आल्यापासून तुझी जोरदार भांडणं सुरू झालीत? कबीर सांगतो की अगं मोबाईलमध्ये पाणी शिरलंय आणि मोबाईल खराब झालाय. तर मृण्मयीच्या पाठीमागे मृण्मयीची आई उभी असते. मृण्मयी म्हणते की काय, मोबाईल खराब झाला? कबीर, अरे कसा आहेस रे तू? तुला दुसऱ्यांनी गिफ्ट दिलेले आवडत नाही, परंतु जर जवळच्या माणसांनी तुला गिफ्ट दिले तर सांभाळून ठेवत जा ना. असं कसं तुझ्या मोबाईलमध्ये पाणी गेलं, सांग ना मला. अरे कुठे धडपडायला गेला होतास तू आणि फोन पाण्यामध्ये राहिलाच कसा काय? कबीर सांगतो की फोन पाण्यामध्ये नाही गेलाय तर पाणी गेलंय फोनमध्ये. आमच्या घरात एक मुलगी आली आहे घरकामाला, तिच्या हातून झालाय. मृण्मयी विचारते की अरे पण ती तुझा फोन घेऊन काय करत होती? तर मृण्मयी म्हणते की त्या मुलीला एवढंही कळत नाहीये का? आपण जिथे काम करतो तिथल्याच माणसांच्या वस्तूंना न विचारता हात कशी काय लावू शकते ती? कबीर म्हणतो की अगं तू तर ऐकूनच घेत नाहीये. मृण्मयी म्हणते की ऐकून घेतल्याने काही एंड रिझल्ट बदलणार आहे का? मोबाईलमध्ये पाणी गेलंच ना शेवटी, सांग आता काय कसं झालं ते. कबीर म्हणतो की ऐक ना, मी एक आर्टिकल पूर्ण करतोय आणि घरी गेल्यावर मी सांगतो तुला. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, तू असा कसा बोलू शकतोस माझ्याशी? परंतु कबीर कसलाही विचार न करता मृण्मयीचा फोन ठेवून देतो. कबीरने तर अगदी डोक्याला हात लावलेला असतो. तर इकडे माया मृण्मयीला म्हणते की काय, ठेवला ना फोन? तुम्ही मात्र फिरत बसा त्या कबीरच्या मागे कबीर कबीर करत. सगळं काही ऐकलंय मी. 1.5 लाखाचा फोन एका दिवसात खराब झाला. मृण्मयी म्हणते की मम्मा, फोन 1.5 लाखाचा होता हे जास्त महत्त्वाचं नाहीये. आता वेळेला मला कबीरसोबत बोलता येणार नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. माया म्हणते की अगं पण पाणी गेलं तरी कसं? तर मृण्मयी म्हणते की अगं त्याने नवीन मोलकरीण ठेवली आणि तिच्या हातूनच झालं हे सर्व. माया म्हणते की कुठली तरी बिंडोक मोलकरीण असेल, तिने फोन चोरला असेल आणि मग बाथरूममध्ये वगैरे विसरली असेल.
मृण्मयी म्हणते की मम्मा तू डायरेक्ट कन्क्लुजनवरती कशी पोहोचतेस ग, अजून मला सुद्धा डिटेलमध्ये माहिती नाही. माया म्हणते की काय उगाच नाही बोलते मी, तुझ्या सासरच्यांना नीट ओळखते मी, चांगलं काय आणि वाईट काय याची त्यांना पारखच नाहीये. त्यांना तर आता मला जाब विचारायलाच हवा, 1.5 लाख काय झाडावर येत नाही. मृण्मयी म्हणते की अगं सारखा सारखा पैशांचा विषय नको काढूस. माया म्हणते की का नको काढू, लग्न होऊन तू त्यांच्या घरात जाणारस, तुझ्याकडे एवढ्या महागड्या वस्तू असणार आहे आणि जर त्या मोलकरीने हात साफ करायचं ठरवलं तर तुझं काय होणार आहे. आम्ही तुला अगदी प्रेमाने वस्तू क्रेडिट आणि ती अगदी हलक्यात ती वस्तू काढून घेणार. मृण्मयी म्हणते की तू परत निष्कर्ष काढलास. माया म्हणते की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू दिलेल्या गिफ्टची किंमत नाही हे तर मला कळलंय. काय झालीस ना गप्प, आता त्यांची कान उघडणी करायलाच पाहिजे. तर इकडे मधू गुंजाकडे आलेली असते तेव्हा गुंजा रडत असते. मधू गुंजाला आवाज देते आणि म्हणते की काय गुंजा रडतीयस का, आईची आठवण आली तुला, घे पाणी घे. तेवढ्यातच मधूला मायाचा फोन येतो. माया लगेचच सुरू होते की युगात साखर पेरणी करायची गरज नाहीये मधुश्रीताई. कोण आहे ती मोलकरीण जिने कबीरचा फोन खराब केला, तिला तुम्ही आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाका, आत्ताच्या आत्ताच. आणि जेव्हा तिला कामावरून काढून टाकाल तेव्हा मला फोन करा. आणि असं म्हणून फोन कट करून टाकते. मधूला ती काहीही बोलूनही देत नाही. मृण्मयी जेव्हा मायाला बोलायला जाते तेव्हा माया तिला शांत करते आणि तिथून निघून जाते. मधू इकडं म्हणत असते की सगळ्यांना काहीतरी आपलंच खरं करण्याची सवय झाली आहे या जगात. ती गुंजाला पाणी देते आणि म्हणते की सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. खरं तर अगं माझं चुकलं, मी तुला काम सांगायलाच नको होतं. तर गुंजा म्हणते की अहो आई तुम्ही कशाला माफी मागताय, खरं तर मीच तुमच्या घराच्या लायक नाहीये. मधू म्हणते की अगं तू आधी पाणी घे बरं. गुंजा पाणी पिते. मधू म्हणते की जाणूनबुजून चुका करणं आणि अजाणपणे चुका होणं यात खूप फरक आहे. आणि तसंही कोणी आपल्या आईच्या पोटातून तर शिकून येत नाही ना, मी आहे तुझ्यासोबत, मी शिकवेल तुला. आणि कसं आहे ना गुंजा, आपण फक्त आपलं काम करत राहील, बाकी तर देवबाप्पा बघून घेईल. ही हसत असतात आणि मधू गुंजाला जवळ घेते आणि तिला मिठी मारते. गुंजाला मात्र फार छान वाटत असतं. तर इकडे रात्रीच्या वेळी सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि गुंजा सगळ्यांना जेवायला वाढत असते. मधू म्हणते की गुंजा आमटी अगदी छान झाली हा. गुंजा म्हणते की आमच्या गावाकडे अशीच आमटी करतात. जया म्हणते की पुरे, आमटीचं कौतुक आता पुरे झालं. मधू म्हणते की अगं गुंजा तू भाजीची कढई इकडंच आण ना, किती वेळात ये जा करशील. गुंजा आतमध्ये निघून जाते. तर कबीर म्हणतो की आईने तर चांगलंच जमवून घेतलं हिच्याशी. तू म्हणते की दुसऱ्या माणसाला जरा प्रेमाने वागवलं ना तर ते आपल्यासाठी काहीही करायला तयार असतं. जया म्हणते की मधू हे तुझं मत झालं, परंतु आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलाय आणि तोच मला कबीरला सांगायचा आहे. हे बघ कबीर, तुझ्या आईसारखं गोड वागता येत नाही मला, ती आहे ही अशीच. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलाय की आम्ही गुंजाला उद्यापासून कामावरून काढून टाकणार आहे. गुंजा जेव्हा हे ऐकते तेव्हा गुंजाच्या पायाखालून जमीनच सरकते. रेशीम म्हणते की अरे कबीर, तिला साधे बेसिक मॅनरसुद्धा नाही आहे रे, बघितलं ना सकाळी टेबलची कशी वाट लावली तिने. मृण्मयीने गिफ्ट केलेला फोनसुद्धा तिने बिघडवला आणि मामींचा सुद्धा फोन येऊन गेला. कबीर विचारतो की कशासाठी. रेशीम म्हणते की हिला कामावरून काढून टाका म्हणून. कबीर विचारतो की का. त्यावर रेशीम सांगते की ह्या गुंजाने सकाळी तुझ्या फोनला आंघोळ घातली हे समजलंय त्यांना. त्या म्हणते की हे बघ कबीर, जर तिला काही शिकवायचं म्हटलं तर अबकडपासून शिकवायला सुरुवात करायला हवी, तर ती वेडगळ. त्यावर कबीर म्हणतो की वेडगळ नाहीये ती, भाबडी आहे, अभ्यासात हुशार आहे. मधू म्हणते की आणि हो कामात सुद्धा हुशार आहे ती, आणि जर आपण तिला सगळं काही शिकवलं तर शिकेल ती. कविता म्हणते की अगं काकू, पण आपलं घर आहे, काम शिकवण्याचं वर्कशॉप तर नाही ना. त्या म्हणते की शिकेल काय शिकेल, काही गरज नाही आहे शिकवायची. आणि मला सांग की मोलकरणींना कामं शिकवावे लागतात. तू म्हणते की आपण तिला फक्त मोलकरीण म्हणतोय, आपल्या घरात राहणारे आपण तिला आश्रित समजूयात ना. विजया म्हणते की अगं पण म्हणून काय आपण एवढं नुकसान सहन करायचं का. त्यातच कविताचं लक्ष जातं गुंजावर. तिला समजतं की गुंजा हे सर्व ऐकतेय. त्यामुळे ती गुंजाला म्हणते की आई अहो गुंजा, अगं गुंजा तू तिथे काय करते, ये ना तू इकडे. कविता विचारते की काय ग, इतका वेळ लागतो का तुला भाजी आणायला. तर अशोक म्हणतो की गुंजा तुझ्या हाताला चव आहे बरं का. कविता म्हणते की हो, आणि बाकीचा स्वयंपाकसुद्धा चांगला झालाय. काका म्हणतात की हो हो, खरंच खूप छान स्वयंपाक बनवलाय. काका ते गरम पातेलं धरायला जातात. तेवढ्यात गुंजा त्यांचा हात बाजूला करते आणि स्वतःच्या हाताने ते पातेलं उचलते. तिचा हात भाजतो तेव्हा ती खूप मोठ्याने ओरडते. मधू लगेच तिला विचारते की काय ग, तुला खूप भाजलं का. तिच्या जवळ जाते तेव्हा गुंजा म्हणते की नाही नाही, हे चटके काय मला नवीन नाही आहे, हा तर खूप लहान चटका आहे. तू म्हणते की अगं ही तर किती गरम होतं, तू एक काम कर, तू जा बरं आधी आणि नळाखाली हात धर. गुंजा लगेचच तिथून निघून किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये नळाखाली ती हात धरत असते. तिचा हात खरंच खूप भाजलेला असतो.
आणि तिचे हात बघून तिला आठवतं की जेव्हा ती भाकऱ्या थापत असते त्यावेळी तिचा हात जेव्हा भाजलेला असतो तेव्हा बाबळी तिच्या हातासाठी किती काळजीमध्ये असते. तिच्या हातावरती फुंकर घालत असते आणि म्हणत असते की अगं हात बघून जरा काम नीट करत जा, आगीशी कशाला खेळायचं. बाबळी तिच्या हातावर माती लावून देत असते तेव्हा गुंजा विचारते की अगं आई तू माती का लावतीयस. तर बाबळी म्हणते की अगं माती म्हणजे आपली आई असते, आपण जरी काहीही चुका केल्या तरीही ती आपली चुका पोटात घेते. आपल्याला जर असं काही झालं तर लगेचच माती लावायची. गुंजाला ते सर्व आठवून खूप रडायला येत असतं. ती लगेचच तिच्या देवी आईजवळ जाते आणि फडक्यात बांधलेली ती माती उघडते आणि तिला फक्त आईचं बोलणं आठवत असतं की माती ही आपली माय असते आणि ती आपल्या सगळ्या चुका पदरात घेते. मग लगेचच त्या फडक्यातली थोडीशी माती घेऊन ती तिच्या हातांना लावत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कबीरने गुंजासाठी मलम आणलेला असतो आणि तो गुंजाला म्हणतो की हे मलम लावून घे आणि जास्त हुरळून जाऊ नकोस, कारण हे बेसिक मॅनर्स आहेत. उगाच मी बायको म्हणून तुझी काळजी करत नाही आहे, गैरसमज करून घेऊ नकोस. तर गुंजा मात्र फारच रडत असते. मधू इकडे कबीरला विचारते की कबीर, ती गुंजा नक्की कोण आहे. कबीर, तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोय. तर कबीर म्हणतो की तुला असं का वाटतंय. मधू म्हणते की कारण गुंजाशी तुझं वागणं, तू जे सांगितले त्याहून काहीतरी वेगळं आहे असं मला नेहमी सतत वाटत असतं. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.